कुणाचा मुलगा, कुणाची आई, कुणाचा बाप तर कुणाची बहीण, भाऊ. हिट अँड रनच्या घटनेमध्ये महाराष्ट्रातल्या कित्येकाने आपल्या रक्ताची माणसं गमावली. संभाजीनगरमध्येही अशीच मन हेलावून टाकणारी आणि महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारी घटना घडलेली आहे. बाळाची आई आणि आजीचा एका मद्यधुंद ड्रायव्हरच्या चुकीमुळे जीव गेलाय. पाहूयात. मन हेलावून टाकणारी ही दृश्य आपल्या कायदा सुव्यवस्थेची चिंधड्या उडवणारी आहेत. मस्तवाल दारुड्यांच्या बेभान गाडीनं एकाच कुटुंबातल्या 3 पिढ्यांचा बळी घेतला. सर्वात हृदयद्रावक म्हणजे ज्यांनी हे जगही बघितलं नाही अशा अवघ्या 4 महिन्याचं बाळ आणि 7 वर्षाच्या चिमुकलीचाही या अपघातामध्ये करुण अंत झालाय. पुण्याच्या बेसरकर दाम्पत्याच्या संसार वेलीवरती 11 वर्षांनंतर फूल उमललं. बाळाचं कोड कौतुक अजून सुरूच होतं, पण नियतीला हे मान्य नसावं. पती आणि चिमुकल्या बाळासह मृणालिनी बेसरकर आपल्या माहेरी अमरावतीला गौरी पूजनाला आल्या. गौरी पूजनानंतर बेसरकर दाम्पत्य 4 महिन्याचा अमोघ, आई आशालता पोपळघाटे, दुसऱ्या मुलीची 7 वर्षाची चिमुकली मुलगी असे सगळे पुण्याकडे निघाले. पण संभाजीनगर ओलांडताच त्यांच्या कारला स्कॉर्पिओनं समोरून धडक दिली. या अपघातामध्ये मृणालिनी बेसरकर, त्यांच्या आई आशालता पोपळघाटे, 4 महिन्याचा अमोघ आणि बहिणीच्या 7 वर्षाची मुलगी अशा 4घांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर मद्यधुंद असलेला गाडी चालक विशाल चव्हाण यानं पळ काढण्याचा प्रयत्न केला. अहमदनगर म्हणजे पुण्याकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी बाजू आहे. याच बाजूनं भरधाव स्कॉर्पिओ या ठिकाणी आला आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी हा अपघात घडला. आणि आत्ताही आपण पाहिलं तर इथे अवशेष तुम्हाला पाहायला मिळतात. आणि जे गाडी चालक होते, ज्याचा विशाल चव्हाण नावाचा हा मद्यधुंद अवस्थेत होता, आणखीन एक उगले नावाचा व्यक्ती त्याच्यासोबत होता, तो देखील मद्यधुंद अवस्थेत होता. आणि आत्ता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी निश्चित आपण पाहतो आहोत की आत्ताही आपल्याला काही अवशेष पाहायला मिळतात, काही वस्तू या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि यावरनं हे दारू पिलेले जे व्यक्ती होते त्यांनी 4 निष्पाप लोकांचा बळी घेतलाय. विशालकडे लायसन्स नसतानाही गाडीचा मालक कृष्णा केरे यानं त्याला गाडी चालवायला दिली. या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. प्राथमिक माहिती अशी आहे की हे जे आहेत मुलं जाताना ते एका रेस्टॉरंटमध्ये ते दारू पिलेले होते आणि दारूच्या नशेतच हा अपघात त्याच्यामध्ये झालेला आहे. रात्रीच तात्काळ जे आरोपीचा आहे शोध घेऊन आम्ही त्याला टीव्ही सेंटर एरियातून अटक केलेली आहे. अटकेनंतर तात्काळ त्याचं वैद्यकीय तपासणी करून मद्यप्राशन केल्यासंबंधात त्याचं आपण ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेलं आहे. स्वतःच्या मस्तीसाठी अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारी मनोवृत्ती सातत्यानं डोकं वर काढते. 4 जणांचा बळी घेतल्यावरही या दोन्ही आरोपींच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. कुठं पिला? हा, दोघं बी? तुम्ही तो कोण? उगलेचं नाव काय? तुला काय वाटलं नाही का एवढे 4 लोक मेले तुझ्यामुळं? हा, लायसन नाही? हा, सॉरी, 6 महिन्याचं बाळ. ए बाबा, 6 महिन्याचं बाळ वारलं तुझ्यामुळं, माहितीये तुला? काय वाटतंय का? मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांसोबत राज्यभरामध्ये छोट्या मोठ्या शहरांमध्ये हिट अँड रनच्या घटना पोलिसांना थांबवता आल्या नाहीत. कायद्याचं कुठलंही भय नसलेल्या, पैशांची मस्ती चढलेल्या अशा मस्तवाल मनोवृत्तीला कठोर कायद्यानं वेळीच ठेचण्याची गरज आहे. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.